नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण ना अगदी मोजक्या साहित्यामध्ये मस्त चमचमीत अख्खा मसूर बनवतोय बघा. जास्त तेलकट न करता अगदी कमी मसाल्यामध्ये बनवलंय, त्यामुळे चवीला जबरदस्त लागतो. नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा. त्यासाठी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं. अर्धा चमचा जिरं आणि मोहरी छान परतून घ्यायचे. जिरं मोहरी व्यवस्थित परतले पाहिजे, म्हणजे चव छान होते. नंतर 2 मध्यम आकाराचे कांदे टाकून सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचे. 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायचे. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून टाकून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं आपल्याला छान मस्त मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकून घ्यायच्या आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं. तुपामुळे ना भाजीला चव छान येते, त्यामुळे तूप जरूर टाका. बटर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा, घरगुती काळा मसाला. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा. तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथं बघा मी इथं 1 वाटी मसूर छान थोडंसं मीठ टाकून 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेतला, तर तो मिक्स करून घ्यायचा आपल्याला. थोडंसं पाणी टाकायचं. मस्त मीडियम अशी भाजी बनवायची. बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं. बारीक कट केलेली कोथिंबीर आणि तूप टाकून मस्त भाजी रेडी होते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.